देवाच्या वचनाकडे जाऊ. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये जाणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय. एका व्यक्तीबद्दल आज आपण बघणार आहोत बायबलमधून. तो व्यक्ती जो आहे तो विश्वासणारा नाही. तो व्यक्ती जो आहे कदाचित पूर्णपणे येशू ख्रिस्ताची त्याला ओळख झालेली नाही, पण तरी सुद्धा त्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी आज शिकण्यासारख्या आहेत ज्या आपण बघणार आहोत. प्रेषितांची कृत्य याचा 24वा अध्याय आणि 22 वचनापासून ते 27 वचनापर्यंत आपण काही गोष्टी बघणार आहोत. तर त्या ठिकाणी फेलिक्स नावाचा एक सुभेदार आहे जो रोमन सुभेदार आहे, आणि त्या रोमन सुभेदाराबद्दल आपण काही गोष्टी बघणार आहोत. थोडक्यात मी तुम्हाला त्याची ओळख करून देतो की हा व्यक्ती कोण आहे. की ज्यावेळेस पौल ज्यावेळेस प्रभूची सेवा सुरू केली त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याने प्रभूचं वचन गाजवलं, सुवार्ता गाजवली, आणि म्हणून नंतर आपल्याला पाहायला मिळतं की एक काळ असा होता की ज्यावेळेस त्याचं नाव शाऊल होतं, त्यावेळेस तो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, ख्रिस्ती लोकांच्या विरोधात वागणारा होता, कट्टर नियमशास्त्राचा पालन करणारा होता. पण एक वेळ अशी आली ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं, त्याच्यावर प्रकाश पडला. प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी त्याने ऐकली. प्रभू येशूने त्याला सांगितलं की पौला शौला तू माझा छळ का करतोस. आणि त्यावेळेस हा पौल एका क्षणामध्ये बदलून गेला, आणि त्या दिवसापासून त्याचं जीवन त्याने प्रभूला देऊन टाकलं. आणि आपल्याला पाहायला मिळतं की हा तो पौल की त्या पौलाने जेव्हा सेवा सुरुवात केली त्यावेळेस विशेष त्याला प्रभूने जे पाचारण केलेलं होतं ते परराष्ट्रीयांसाठी केलेलं होतं, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यांनी यहुदी लोकांमध्ये पण सुवार्ता गाजवली. अनेक मंडळांच्या स्थापना या पौलाद्वारे झाल्या. आणि हा जो पौल आहे, या पौलाविषयी आपल्याला ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं पाहायला मिळतं की त्याला कळलेलं होतं की यरुशलेम या ठिकाणी पौलाचा छळ होणार आहे, त्याला त्रास होणार आहे. अनेक देवाच्या आत्म्याने चालणारे जे काही दास होते त्यांनी त्याला सांगितलं, सुचवलं, आणि त्याला स्वतःला पण देवाचा आत्मा सांगत होता की यरुशलेमेत गेल्यानंतर एक मोठं संकट त्याच्यासाठी वाट बघत आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा पौल तयार झाला यरुशलेमेत जाण्यासाठी, कारण तो म्हणतो मी छळ सतावच काय तर प्रभू येशूसाठी मरायला सुद्धा तयार आहे. आणि म्हणून तो गेला यरुशलेमेमध्ये. आणि मग छळ सताव करणारे दुसरे कोणी नव्हते तर जे यहुदी होते, जे नियमशास्त्र पाळणारे होते, जे स्वतःला विश्वासू मानणारे होते, जे शास्त्री परुषी याजक जे होते, जे परमेश्वराला मानणारे होते, तेच लोक त्याच्या विरोधामध्ये उभे राहिले. बघा, पौलाला जी भीती होती किंवा पौलाच्या जीवाला जी भीती होती ती भीती विधर्मी लोकांकडून नव्हती, तर कोणाकडून होती? जे यहुदी आहेत, ज्यांना नियमशास्त्र माहिती आहे, जे मोशेचे नियमशास्त्र पाळणारे होते. पण ते जे लोक होते ते कर्मकांड करणारे होते, त्यांची धार्मिकता स्वतः त्यांनी निर्माण केलेली होती. आणि म्हणून अशा लोकांपासूनच पौलाला त्या ठिकाणी भीती होती. आणि म्हणून ज्यावेळेस तो यरुशलेमेमध्ये गेला आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी दंगल झाली पौलाच्या बोलण्यावरून, त्याच्या सुवार्तेवरून. त्यांनी त्याला सांगितलं तू ह्या येशूबद्दल या ठिकाणी सुवार्थ सांगू नको, लोकांचे मन बहकवू नको. पण पौलाने ते ऐकलं नाही. पौलाने त्याचं काम सुरूच ठेवलं. आणि म्हणून मग पौलाला मारण्यासाठी ते उठले. आणि मग यरुशलेमेतलं जे वातावरण बदलून गेलेलं होतं आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यांनी मारलं ते रोमन सैनिक होते, कारण ते रोमन साम्राज्य होतं त्यावेळेस. आणि म्हणून यरुशलेम किंवा जो इस्रायलचा भाग आहे त्यावेळेस रोमन साम्राज्याची सत्ता त्या ठिकाणी असल्यामुळे यहुदी लोकांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी दंगल केली त्यावेळेस रोमन सैनिकांनीच आणि रोमन सरदारांनीच त्या पौलाला स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला तुरुंगामध्ये ठेवलं. आणि मग त्या ठिकाणी त्याला चापकांनी मारण्यासाठी पौलाला त्यांनी शिक्षा सुनावली. पण पौलाने सांगितलं की एका रोमन व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल न करता किंवा गुन्हा सिद्ध न करता तुम्ही त्याला शिक्षा करू शकत नाही. आणि ते घाबरून गेले. आणि मग तो जो सरदार होता तिथलचा, त्या सरदाराने असा निश्चय केला की आता हा रोमन व्यक्ती आहे म्हणून याची जी चौकशी आहे ती रोमन सरदारांकडून योग्य रीतीने झाली पाहिजे. याने न्याय कैसराकडे मागितलेला तर कैसराकडूनच त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून यरुशलेमेमधून पौलाला त्यांनी काही सैनिकांसोबत एका विशिष्ट ठिकाणी पाठवलं ज्या ठिकाणी त्याचा न्यायनिवाडा केला जाईल. आणि असा जो सरदार होता ज्याच्या हातून पौलाचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्याला पाठवलं गेलं त्याचं नाव फेलिक्स सुभेदार आहे. आणि तो फेलिक्स सुभेदार एक रोमन सुभेदार आहे, एक रोमन सरदार आहे, एक रोमन अधिकारी आहे, जो एक न्यायाधीश आहे. आणि त्या फेलिक्स नावाच्या व्यक्तीबद्दल आज आपण बघणार आहोत. आणि ज्यावेळेस त्या फेलिक्स नावाच्या सुभेदाराच्या हाताखाली पौलाची चौकशी झाली, त्याने न्यायसभा भरवली. जर तुम्ही त्याच्या अगोदरची वचनं वाचली, 24 अध्याय जर तुम्ही वाचला, 24 अध्याय पूर्ण जर वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यांनी याचकांना बोलवलं, ज्या लोकांनी पौलावर आरोप ठेवलेले होते त्यांना बोलवलं आणि त्यांचे मतं मांडले, ऐकून घेतले, मग पौलाचे विचार ऐकून घेतले. आणि ज्या येशूविषयी पौलाने त्या ठिकाणी सांगितलं त्याच्या मनामध्ये हुरहुर निर्माण झाली.
कोणाच्या मनात? या फेलिक्स सुभेदाराच्या मनात, जो एक रोमन अधिकारी आहे, ज्याचा नियमशास्त्राशी जास्त संबंध नाही, ज्याचा यहुदी लोकांशी जास्त संबंध नाही. तो एक शासक आहे आणि म्हणून तो न्यायाधीश आहे. त्याला बाकी गोष्टींशी, धार्मिक गोष्टींशी काही घेणं देणं नाही. पण तरी सुद्धा त्याचं मन चलबिचल सुरू झाली जेव्हा पौलाने त्याच्यासमोर आपली बाजू मांडली स्वतःची, की मी कोणाची सेवा करतो, मी कोणत्या येशूला गाजवत आहे, त्या येशूने माझ्या जीवनात कसं काम केलं. ज्यावेळेस या सर्व गोष्टी त्या फेलिक्स सुभेदारासमोर आल्या, त्यावेळेस तो फेलिक्स सुभेदार जो होता त्याचं मन थोडंसं विचलित झालं आणि म्हणून त्याला अजून ऐकावं असं वाटलं की नेमकं काय आहे, ते सत्य काय आहे. आणि याच्या मागचं अजून एक कारण आहे जे आपण वचनातून बघणार आहोत, का म्हणून हा फेलिक्स सुभेदार पौलाकडून काही गोष्टी ऐकून घेण्याची इच्छा बाळगतो. आपण वचन वाचू, प्रेषितांची कृत्याचा 24वा अध्याय आणि 22 वचनापासून. फेलिक्सला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करील. बघा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, फेलिक्स सरदाराला ह्या मार्गाची चांगली माहिती होती. कोणत्या मार्गाची? ज्या मार्गाविषयी पौल शिकवत आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पौल शिकवत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याला त्या मार्गाची चांगली माहिती होती, म्हणून त्यांनी तो खटला तहकूब केला आणि लुसिया सरदार येईल तेव्हा आपण त्याचा निकाल लावू असं म्हटलं. आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की त्याला पहाऱ्यात ठेवावे, तरी याला मोकळीक असावी आणि त्याच्या स्वकीयांना त्याची सेवा करण्याची मनाई नसावी. आणि मग त्याला पहाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. आता बघा, या ठिकाणी या फेलिक्स सरदाराने, सुभेदाराने सुद्धा त्याचा न्यायनिवाडा केला नाही, तर त्याला परत पहाऱ्यामध्ये ठेवून दिलं आणि त्याला मोकळीक दिली. आणि ह्या सर्व गोष्टी असताना आता पौल जो आहे तो एका पहाऱ्यामध्ये आहे, त्याच्याच पहाऱ्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी असताना मग काय झालं, 24 वचनापासून आपण वाचू. मग काही दिवसानंतर, काही दिवस पौल त्या ठिकाणी त्या पहाऱ्यामध्ये असल्यानंतर, मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला. बघा, आता या ठिकाणी हा फेलिक्स सुभेदार जो आहे, जो एक रोमन अधिकारी आहे, आणि बायबल आपण पहिलं वचन वाचलं त्याच्यात काय लिहिलेलं होतं की याला त्या मार्गाची चांगली जाणीव होती. म्हणजे जे पौल ज्याबद्दल शिकवत आहे याला त्या मार्गाची चांगली जाणीव होती. आणि 24 वचनात काय म्हटलेलं आहे, काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला. आता याला जाणीव का होती? कारण याची पत्नी कोण आहे? यहुदी आहे. आता ती जर यहुदी आहे तर साहजिक आहे तिला मोशेचं नियमशास्त्र माहिती आहे. ती जर यहुदी आहे तर ती नियमशास्त्र आणि नियमशास्त्राच्या कर्म ह्या सर्व गोष्टी तिला ठाऊक आहे. नियमशास्त्राचा विश्वास तिला ठाऊक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा काय शिकवण देतो, त्याची शिकवण कशा पद्धतीची आहे, या गोष्टी तिने ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून हा जो आहे फेलिक्स सुभेदार, या फेलिक्स सुभेदाराला कदाचित त्याच्या पत्नीने काही गोष्टी यहुदी धर्मानुसार, काही गोष्टी, काही विश्वास परमेश्वराचा त्याच्यामध्ये उतरवलेला असेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहायला मिळतं की मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले. आता बघा, ह्या दोघं पती पत्नींची इच्छा आहे, त्या दोघांचा जर विचार केला तर ह्या व्यक्तीचा, जो एक अधिकारी आहे, जो एक न्यायाधीश आहे रोमन, त्याचा काहीच संबंध नाही परमेश्वराशी, नियमशास्त्राशी. तो एक अधिकारी आहे, एक न्यायाधीश आहे. पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये हुरहुर निर्माण झाली की मी ऐकून घ्यावं, येशू ख्रिस्तावरील विश्वासाबद्दल मी अजून शिकावं, अजून ती माहिती मिळवावी. त्याची पत्नी आणि ते दोघं उभयता त्या ठिकाणी आले पौलाकडून त्या गोष्टी शिकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी. नेमकं काय आहे हा विश्वास? आज या जगामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांना इच्छा आहे प्रभू येशूला जाणून घेण्याची, ज्यांना इच्छा आहे येशूबद्दल ऐकून घेण्याची. अनेक लोक अभ्यास म्हणून सुद्धा बायबलचा अभ्यास करतात. काही लोक या जगामध्ये असे पण आहेत, आपल्या भारतामध्ये पण असे अनेक विचारवंत आहेत की ज्यांनी बायबलचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी गीताचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी कुराणचा अभ्यास केलेला आहे. सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास लोक करतात. का म्हणून? तर ज्ञान म्हणून, की काहीतरी आम्हाला चांगलं शिकावं. प्रत्येक धर्मग्रंथ चांगलंच शिकवतो म्हणून लोकांना वाटतं की आपण सर्वच धर्मग्रंथांचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. आणि म्हणून अशा पद्धतीचे लोक असतात की जे ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या माध्यमातून. आता हा फेलिक्स सुभेदार जो आहे तो त्याची यहुदी पत्नीला घेऊन पौलाकडे आला आणि तो येशू ख्रिस्ताविषयी जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे. आणि पुढे काय म्हटलंय बघा, विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. त्यांनी येशू ख्रिस्तावरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे काय, येशूवर विश्वास ठेवल्याने काय होतं, येशू ख्रिस्त कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर का विश्वास ठेवावा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने काय होईल, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. जर तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर पहिली गोष्ट, मी येशूवर विश्वास का ठेवला हा प्रश्न, याचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. आज बऱ्याच ख्रिस्ती लोकांकडे उत्तर नाही की मी येशूवर विश्वास का ठेवला.
फक्त मी जन्माला ख्रिस्ती परिवारात आलो म्हणून मी येशूवर विश्वास ठेवला. फक्त मी ख्रिस्ती परिवाराचा एक भाग आहे म्हणून मी येशूवर विश्वास ठेवला. मी चर्चला जातो म्हणून मी ख्रिस्ती आहे. लक्षात घ्या, विश्वास या ठिकाणी त्यांनी कशाबद्दल जाणून घेतले म्हटले, त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले की नेमकं विश्वास मी येशूवर का ठेवावा. पहिली गोष्ट, तुम्ही आज स्वतःला हा प्रश्न विचारा, प्रत्येक व्यक्ती, की मी येशूवर विश्वास का ठेवला. मी कदाचित मला आरोग्य मिळावं म्हणून ठेवला, कदाचित मला आशीर्वाद मिळावा म्हणून ठेवला, कदाचित माझ्या समस्या दूर व्हाव्या म्हणून ठेवला. मनुष्य बऱ्याचदा भौतिक गोष्टींसाठी किंवा जगिक गोष्टींसाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फक्त त्या गोष्टीसाठी झालं नाही. देवाचं वचन म्हणतं योहान 3:16 की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशूवर विश्वास ठेवण्याचं सर्वात महत्वाचं आणि एकच कारण आहे, ते म्हणजे आपला नाश व्हायला नको. आपले आजार बरं होणं हा उद्देश नाही प्रभू येशू ख्रिस्ताचा. मनुष्याची संकट दूर होणं हा उद्देश नाही प्रभू येशू ख्रिस्ताचा. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा जो उद्देश आहे तो हा नाही की लंगड्यांना चालतं करणं, आंधळ्यांना देखतं करणं, मेलेल्यांना जिवंत करणं, आजार बरे करणं, एड्स बरा करणं, कॅन्सर बरा करणं, टीबी बरा करणं, कोरोना बरा करणं. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश नाही या जगात येण्याचा. प्रभू येशूचा उद्देश एकच आहे की जो कोणी त्याच्याकडे बघेल त्याचा काय होऊ नये, नाश होऊ नये, की त्या व्यक्तीचा नाश व्हायला नको. नाश म्हणजे कोणता नाश? प्रत्येक व्यक्ती मरणार आहे, जो जन्माला आला तो मरणार आहे, त्याला नाश नाही म्हणत आपण. ती प्रकृती आहे, तो निसर्ग आहे. त्याच्यानंतर जो आत्मा आहे, तो आत्मा, त्या आत्म्याचा नाश होऊ नये. स्वर्ग आणि नरक ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मग मेल्यानंतर जो मनुष्य आहे त्याचा जो आत्मा आहे, त्या आत्म्याचा नाश व्हायला नको, त्या आत्म्याने नरकात जायला नको, तर त्याने सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गामध्ये जावं, म्हणून त्याचा नाश होऊ नये म्हणून येशूवर विश्वास ठेवला जातो. लक्षात घ्या, आज प्रत्येकाने गरज आहे प्रत्येकाला मनात विचारण्याची स्वतःला, मी येशूवर विश्वास का ठेवतो. जर मी एखाद्या माझ्या स्वार्थासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवला असेल तर लक्षात घ्या, आपला विश्वास जास्त काळ टिकणार नाही. कारण तुमचा स्वार्थ पूर्ण झाला त्याच्यानंतर तुमचा विश्वास तुटून जाईल, तुमचा विश्वास कमी होईल. मग काय गरज पडते? एखादा व्यक्ती जर आजार घेऊन प्रभू येशू जवळ येतो आणि आजार घेऊन प्रभू येशू जवळ आल्यानंतर आजार बरा झाला, त्याच्यानंतर तो काय म्हणतो, माझा आजार बरा झाला, आता तू कोण आणि मी कोण. 10 कुष्ठरोगी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, त्या 10 कुष्ठरोग होता. त्या 10 समाजाने बाहेर काढलेलं होतं. ते सर्व गावाच्या वेशीच्या बाहेर राहत होते, कठीण जीवन जगत होते, नातेवाईकांनी घरातून हाकलून दिलेलं होतं, समाजाने टाकलेलं होतं, वाळीत टाकलेल्या अवस्थेमध्ये मरणासाठी सोडून दिलेले होते 10 कुष्ठरोगी. अशा परिस्थितीमध्ये असताना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी जाताना पाहिलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी हाक मारली, हे दाविदाच्या पुत्रा येशू, तू आमच्यावर दया कर. आता यांनी हाक का मारली? कारण यांना कसली गरज आहे? आरोग्याची, की आमचा कुष्ठरोग बरा व्हावा, आमचा महारोग बरा व्हावा. बघा, येशूवर ते विश्वास ठेवतायत कशासाठी? की आमचा महारोग बरा व्हावा, आमचा कुष्ठरोग बरा व्हावा. एक आजार घेऊन, एक समस्या घेऊन, एक संकट घेऊन, जे जगात त्याला उपचार नाही, जगात कोणी करू शकत नाही, पण त्यांचा विश्वास आहे. विश्वास आहे म्हणून हाक मारतायत. जेव्हा एक आंधळा व्यक्ती प्रभू येशूला हाक मारतो, हे दाविदाच्या पुत्रा, तू माझ्यावर दया कर. तो आंधळा आहे, त्याने अजून येशूला पाहिलेलं नाही, पण त्याला विश्वास आहे की हा माझे डोळे उघडू शकतो. लक्षात घ्या, हे 10 कुष्ठरोग्यांनी ज्यावेळेस प्रभू येशूला हाक मारली, ते दुरून हाक मारतायत का? कारण ते अशुद्ध आहेत. ते दुरून हाक मारतायत का? कारण ते कुष्ठरोगी आहेत. त्यांना परवानगी नाही लोकांजवळ जाण्याची. त्यांना अजिबात परवानगी नाही की मनुष्य तुम्ही लोकांच्या संगतीमध्ये येऊ शकाल. त्यांना अजिबात परवानगी दिली नाही की तुम्ही समाजामध्ये येऊ शकाल. म्हणून ते दुरून हाक मारतायत. ते दुरून म्हणतायत की हे दाविदाच्या पुत्रा, तू आमच्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या प्रियांनो, या ठिकाणी स्पष्ट आहे देवाचं वचन की ज्यावेळेस जे कुष्ठरोगी आहेत येशूला हाक मारता की हे दाविदाच्या पुत्र, तू आमच्यावर दया कर, ते विश्वासाने हाक मारतायत की हा, याला शक्य आहे आम्हाला बरं करणं. आणि मग प्रभू येशू त्यांची हाक ऐकतो. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ जातो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की बोला, मी तुमच्यासाठी काय करावं, मी तुमच्यासाठी काय करावं ही तुमची इच्छा आहे. आता कुष्ठरोगी आहेत, त्यांना एकच इच्छा की आम्ही काय व्हावं, बरं व्हावं. आता प्रभू येशू त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही, प्रभू येशू त्यांना हात लावत नाही, प्रभू येशू काहीच वेगळं करत नाही. प्रभू येशू काय म्हणतो, तुम्ही जा आणि याचकांना दाखव. ते विश्वासाने जातात. बघा, विश्वासाबद्दल आपण शिकत आहोत. आता एकच शब्द आपण बघितला, काय? की जो
जो फेलिक्स आहे, फेलिक्स सुभेदार, तो त्यांनी कशाविषयी ऐकून घेतलं? येशू ख्रिस्तावरील विश्वासाविषयी पौलाकडून ऐकून घेतलं. आपण फक्त विश्वासाबद्दल बघत आहोत की मी प्रभूवर विश्वास का ठेवला, हा प्रश्न आज स्वतःला आपल्याला करायचा आहे. मग काय माझा विश्वास त्या 10 कुष्ठरोग्यांप्रमाणे आहे का, की ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला की आमचा कुष्ठ बरा झाला पाहिजे? ते एक अट घेऊन प्रभू जवळ आले आणि ज्यावेळेस प्रभूने सांगितलं जा आता तुम्ही तुम्हाला याचकांना दाखवा, ते निघून गेले याचकांना दाखवण्यासाठी. रस्त्याने जाता जाता बायबल असं सांगतं की त्यांना कळलं की आम्ही बरे झालेलो आहोत. त्यांनी स्वतःला पाहिलं, स्वतःचे हात पाहिले, स्वतःचं शरीर चाचपडून पाहिलं. जे आजपर्यंत मांस गळलेलं होतं, ज्या ठिकाणी कातडी सडलेली होती, त्या सर्व गोष्टी त्यांना अचानक जाणवायला लागल्या. ज्या वेदना शरीरामध्ये होत्या त्या कमी झालेल्या दिसल्या. ज्या वेदना, ज्या जखमा शरीरामधल्या होत्या त्या सुकून गेलेल्या पाहिल्या. आणि अचानक त्यांचं लक्ष गेलं तर त्यांना कळलं की आम्ही बरे झालेलो आहोत. जाता जाता अजून ते याचकापर्यंत पोहोचलेले नाही. त्या 10 कुष्ठरोग्यांपैकी एकच व्यक्ती जो होता तो कुष्ठरोगी परत आला आणि येऊन येशूच्या पाया पडला. लक्षात घ्या, त्यावेळेस प्रभू येशूने त्याला काय म्हटलं की तू एकटाच बरा झाला का? तू एकटाच बरा झाला का? तो म्हटला, म्हणजे येशूने काय म्हटलं, ते 9 बरे नाही झाले का? तू एकटाच बरा झाला का? तूच कसं काय या ठिकाणी आला? या परक्या वाचून असं म्हटलेलं आहे. तो परका होता, तो यहुदी नव्हता. तो देवाला जिवंत देवाला ओळखणारा नव्हता, नियमशास्त्र पाळणारा नव्हता. एक विधर्मी व्यक्ती, एक परराष्ट्रीय व्यक्ती तो होता. आणि प्रभू म्हणतो या परक्या वाचून देवाचं गौरव कोणीच केलं नाही. तो एकच व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. मग विश्वास बाकीच्यांनी कशासाठी ठेवला? फक्त आरोग्यासाठी. आरोग्य मिळालं, प्रभू तू कोण आणि मी कोण. आमच्या जीवनातल्या समस्या दूर झाल्या, प्रभू तू कोण आणि मी कोण. आम्ही आता आशीर्वादित झालो, प्रभू तू कोण आणि मी कोण. मग नेमका मी विश्वास प्रभू येशूवर का ठेवला? त्याचा आणि माझा फायदा काय झाला विश्वास ठेवून? फेलिक्स सुभेदाराने ऐकून घेतलं त्या ठिकाणी पौलाकडून विश्वासाविषयी, की का म्हणून मी येशूवर विश्वास ठेवावा. जर तुम्ही जगामध्ये असताना येशूला गाजवत आहात, जर मी येशूची सुवार्ता गाजवणार आहे, मी प्रभूचा सेवक आहे, ज्यावेळेस मी एखाद्या नवीन व्यक्तीला जर येशूची सुवार्ता सांगतो आणि त्या व्यक्तीला मी काय सांगावं की का म्हणून तू येशूवर विश्वास ठेवावा, तुझा आजार बरा व्हावा म्हणून, तुझी समस्या दूर व्हावी म्हणून, तुम्ही जी सुवार्ता त्या व्यक्तीला सांगतात त्या सुवार्तेवर तो विश्वास ठेवतो. लक्षात घ्या, पौलाने किंवा शिष्यांनी, प्रेषितांनी किंवा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही सुवार्ता कधीच सांगितली नाही की तुम्ही आजार बरे होण्यासाठी माझ्याकडे या, तुम्ही चंगाई प्राप्त. आज बरेचसे सेवक फक्त ही सुवार्ता सांगत आहे की येशू बरं करतो, येशू आरोग्य देतो, येशू चंगाई देणारा आहे, येशू छुटकारा देणारा आहे, येशू रोग बरे करणारा आहे. मुळात ही सुवार्ता बायबलमध्ये कुठंच नाही. कोणत्याच शिष्याने ही सुवार्ता सांगितली नाही. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं तुम्ही जा. ज्यावेळेस ते 12 शिष्यांना, त्या प्रेषितांना प्रभू येशूने पाठवलं, त्यांना अधिकार दिला आजार दुखणे बरे करण्याचा. आणि काय सांगितलं? लोकांना जाऊन सांगा काय, की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा. आजार वगैरे ह्या गोष्टी कशासाठी? चिन्ह आहे की त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा, बाकी दुसरं काही नाही. विश्वास तुम्हाला त्या गोष्टीवर नाही ठेवायचा की तुम्ही बरे होणार आहे. विश्वास येशूवर ठेवायचा आहे की तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे, तो तुमच्या पापांची क्षमा करणार आहे. हा मूळ विश्वास आहे ख्रिस्ती जीवनाचा. म्हणून फेलिक्स सुभेदाराने पहिला प्रश्न ज्या गोष्टी जाणून घेतल्या विश्वासाविषयी, का म्हणून मी येशूवर विश्वास ठेवावा. आणि पौलाने त्याला चिन्ह चमत्काराच्या गोष्टी सांगितल्याच नाही विश्वासाबद्दल. तरी पुढे म्हटलेलं कशाबद्दल पौलाने शिकवलं बघा. परत वाचतो मी 24 वचनापासून. मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, आता जा. पौलाने चिन्ह चमत्काराविषयी नाही शिकवलं. लक्षात घ्या, येशू किंवा पौल जो आहे, येशूविषयी पण लोकांना वाटायचं की हा चमत्कार करणारा आहे. येशू चिन्ह पिलात जो होता ना, पिलाताने पण येशूबद्दल ऐकलेलं होतं. त्याला वाटायचं की अजून मी एखादा चमत्कार याच्याकडून बघावा, पण येशूने त्या गोष्टी केल्या नाही. पौलाच्या बाबतीत सुद्धा त्याला माहिती होतं की हा पौल कशी सेवा करतो. त्याने ऐकलेलं आहे त्या मार्गाविषयी, रोग बरे होतात, चिन्ह चमत्कार होतात, पण पौलाने तो विषयच हाताळला नाही. पौलाने काय सांगितलं? बायबल म्हणतं तेव्हा नीतिमत्व. पौलाने पहिली गोष्ट शिकवली कशाबद्दल? नीतिमत्व. नीतिमत्व काय आहे? आज प्रत्येकाने स्वतःला विचारा की नीतिमत्व काय आहे. येशूच्या सुवार्तेचा पहिला भाग, येशूवरील विश्वासानंतरचा पहिला भाग तो आहे नीतिमत्व.
तुम्ही विश्वासाने नीतिमान ठरतात, देवाचं वचन म्हणतं, तुमच्या कर्माने नाही. जर यहुदी लोक किंवा नियमशास्त्र पाळणारे लोक एवढे कर्मकांड करायचे तरी ते नीतिमान ठरत नव्हते. सर्व गोष्टी करून सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी त्यांना बली अर्पण करावं लागायचं, रक्त सांडावं लागायचं त्या कोकऱ्याचं, तरी सुद्धा ते नीतिमान ठरू शकत नव्हते त्यांच्या कर्माने. पण देवाचं वचन म्हणतं तुम्ही तुमच्या विश्वासाने नीतिमान ठरता. आता या नीतिमत्वाविषयी काय नेमकं? पौलाने पहिली गोष्ट त्याला शिकवली त्या फेलिक्स सुभेदाराला नीतिमत्वाविषयी. मग नीतिमत्व कशाला म्हणावं? नीतिमत्व कसं गणलं जातं? मी नीतिमान हे मी कशावरून ठरवावं? किंवा मला नीतिमत्व कसं प्राप्त होईल? मी नीतिमत्व कसं मिळवावं? जी गोष्ट कशी मिळेल हेच मला माहिती नाही तर नीतिमत्व मी प्राप्त कसा करेल? आपण एक बायबल मधून उदाहरण पाहू. एक वचन आपण वाचू. लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. आपण नीतिमत्वाविषयी बघत आहोत. लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 9 वचनापासून मी वाचतो, नीट लक्ष द्या. आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते त्यांनाही त्याने हा दाखला दिला. तो असा काय म्हणतोय पौल? आपलं येशूने या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. लूका शुभवर्तमान जे आहे, प्रभू येशूने कोणाला दाखला दिला? ज्या लोकांना वाटत होतं की आपण धार्मिक आहोत. आज तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण धार्मिक आहोत. चर्चमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा मोठा गैरसमज आहे की मी धार्मिक आहे. रोज प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला पण हा गैरसमज आहे की मी धार्मिक आहे. आज व्यक्तीने स्वतःची धार्मिकता ठरवून घेतलेली आहे. एक चौकट आहे धार्मिकतेची, प्रत्येक व्यक्तीला वाटतं. खूप फरक नाहीये ख्रिस्ती लोकांमध्ये आणि विधर्मी लोकांमध्ये. त्यांची धार्मिकता पण तशीच आहे जी बाहेरून पांघरलेली असते, जी बाहेरून दिसते. आणि आज ख्रिस्ती लोकांची पण धार्मिकता तशीच आहे. मी चांगले कपडे घालून चर्चला जातो, आराधना करतो, भक्ती करतो, परत घरी येतो, दान दशांश टाकतो. मनुष्याला वाटतं ही माझी धार्मिकता आहे. पण बायबल असं म्हणतं आपण धार्मिक आहोत असा जे स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानत होते. बघा, अशी धार्मिकता आज आपल्याला पाहायला मिळते की जे लोक स्वतः म्हणतात की मी धार्मिक आहे, दुसऱ्याला तुच्छ लेखतात. हा प्रभू हा पापी आहे, हा चुकीचा आहे. लक्षात घ्या, नीतिमत्वाविषयी आपण शिकत आहोत. नीतिमत्व जे देवाकडून येतं ते कसं प्राप्त होतं? तुम्ही स्वतःला नीतिमान ठरवू शकत नाही, तुम्ही स्वतःला धार्मिक ठरवू शकत नाही. तुम्ही नाही ठरवू शकत की मी धार्मिक आहे, तुम्ही नाही ठरवू शकत की मी नीतिमान आहे. हे देवाने ठरवलं पाहिजे. देवाच्या वचनाप्रमाणे आपण नीतिमान ठरवलं पाहिजे. मग ते कसं काय? या ठिकाणी बघा की किती लोक होते की जे स्वतःला धार्मिक समजत होते. देवाचं वचन म्हणतं आणि ते इतरांना तुच्छ मानत होते. त्यांना येशूने एक दाखला दिला, त्यांना येशूने समजवलं. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. येशूने 2 व्यक्तींचा दाखला दिला, एक परुषी आणि एक जकातदार. असे दोघं व्यक्ती एकदा मंदिरामध्ये गेले. कशासाठी गेले? प्रार्थना करायला. एका मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी गेले. परुषाने उभे राहून स्वतःची अशी प्रार्थना केली. आता बघा, हा परुषी जो आहे हा शास्त्र पंडित आहे, परुषी जो आहे नियमशास्त्र जाणणारा आहे, परुषी जो आहे कर्मकांड करणारा आहे, त्याला वाटतं मी धार्मिक आहे. हा परुषी जो आहे हा स्वतःला धार्मिक समजतो. का? कारण चांगला पोशाख घालणं, सफेद कपडे घालणं, नियमशास्त्राचं अध्ययन करणं, वरच्या स्थानावर जाऊन बसणं, धार्मिकतेचा आव आणणं, दान दशांश टाकणं, ह्या सगळ्या गोष्टींनी त्याला स्वतःला वाटत होतं की मी धार्मिक आहे. आणि म्हणून परुषाने काय केलं बघा, परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. बायबलमध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे, परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. त्यांनी देवाची प्रार्थनाच केली नाही, त्यांनी प्रार्थना स्वतःशी केली असं म्हटलेलं आहे. स्वतःशी कशी प्रार्थना केली की हे देवा, इतर माणसे लुबाडणारी आहेत. तो देवाला नाही सांगत आहे, ऍक्च्युली तो स्वतःलाच सांगत आहे की हे देवा, इतर माणसे कशी आहेत? लुबाडणारी आहेत, अधर्मीय आहेत, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा त्या जकातदारासारखाही मी नाही. तो स्वतः ठरवत आहे. मनुष्याला जर स्वतः न्याय दिला असता तर प्रत्येक जण नीतिमान ठरला असता. जर मला प्रभूने सांगितलं असतं तू तुझी धार्मिकता ठरव, तर मी ठरवून घेतली असती. मी तर माझा शिक्का मारून घेतला असता स्वर्गात जाण्यासाठी ना. हा स्वतःशीच प्रार्थना करत आहे. बायबल म्हणतो तो स्वतः स्वतःच्या मनाला फसवत आहे. तो स्वतः स्वतःला सांगतो, देवाला सांगतच नाही या गोष्टी, कारण देव अशा गोष्टी ऐकणार पण नाही. तो स्वतःचा मनाला समजवत आहे या गोष्टी. जसं मांजर डोळे झाकून दूध पिते, ती स्वतःला समजवते की मला कोणी पाहत नाही ना.
तसे बरेच विश्वासू लोक, धर्मी लोक जे स्वतःला धर्मी समजतात ते डोळे झाकून पाप करतात आणि ते स्वतःला समजतात की मी धर्मी आहे, ते स्वतःला समजूत घालतात की मी धार्मिक आहे. तसा हा व्यक्ती आहे. तो काय म्हणतो, स्वतःशी प्रार्थना करू कसा म्हणतो की हे देवा, इतर माणसे जशी लुबाडणारी आहेत. अरे बाबा, दुसरे लुबाडणारे असतील त्याला तुझा काहीच फायदा तोटा नाही, तू त्यांच्याकडे बघूच नको. जर एखादा व्यक्ती त्याच्या पापामुळे जर नाश झाला तर त्याच्याने मला काय फायदा होणार आहे, किंवा तो स्वर्गात गेला तरी मला काही फायदा नाही. माझी पत्नी प्रार्थना करून धार्मिक जीवन जगून जर ती स्वर्गात गेली, तिच्याद्वारे माझा काहीच फायदा नाही. मला माझं वैयक्तिक तारण साधणं आहे. तो दुसऱ्यासाठी, तो काय म्हणतो, दुसऱ्यांना दोष लावतोय की हे प्रभू, हे इतर माणसं जशी लुबाडणारी आहेत, अधर्मी आहेत, व्यभिचार करणारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा त्या जकातदारासारखाही मी नाही. मी त्यांच्यासारखा नाही म्हणतो तो. आणि दुसरी गोष्ट कोणासारखा नाही म्हणतो तो, त्याच्या शेजारी जो जकातदार व्यक्ती उभा आहे प्रार्थना करायला, तो काय म्हणतो, मी याच्यासारखा पण नाही. बघा, दोघ जण प्रार्थना करतायत. दोघ जण कोणासमोर उभे आहेत, परमेश्वरासमोर. पण हा स्वतःशी प्रार्थना करत आहे, तो देवाकडे प्रार्थना करत नाही. तो स्वतःचे गुण पाहत आहे, तो स्वतःची धार्मिकता ठरवून घेत आहे, तो स्वतःला नीतिमान ठरवत आहे, तो दुसऱ्याला दोष लावत आहे, तो दुसऱ्याला खाली करत आहे, तो दुसऱ्याला अधर्मी लेखत आहे, तो दुसऱ्याला पापी सांगत आहे, तो दुसऱ्याला म्हणतो की मी याच्यासारखा नाही, कारण हा लुबाडणारा आहे, हा अधर्मी आहे, व्यभिचार करतात, पाप करतात, लोकांना लुबाडतात. मी तर तसा नाही प्रभू, या जकातदारासारखा तर मी मुळीतच नाही. बऱ्याचदा लोक मंडळीमध्ये बसल्यानंतर सुद्धा एकमेकांमध्ये अशाच पद्धतीने म्हणतात की हा धर्मी, तो पापी, तो असा, तो तसा. वैयक्तिक वचनाला आपण लागूकरण केलं पाहिजे की मी काय आहे, काय मी धर्मी आहे का, काय मी नीतिमान आहे का देवाच्या वचनानुसार. देवाने आपल्याला न्याय करण्यासाठी नेमलेलंच नाही. आपण आपलं स्वार्थ बघितला पाहिजे. मी माझं तारण साधलं पाहिजे. मी नीतिमान ठरतो का देवाच्या वचनानुसार. आज तो व्यक्ती स्वतःशी प्रार्थना करत आहे, प्रभू मी त्याच्यासारखा नाही. हा, पुढं अजून बघू. मी बघा, परत वाचतो. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि तो आभार कोणाचे मानतो, देवाचे. की प्रभू मी तुझे आभार मानतो की मी यांच्यासारखा नाही. अरे कशासाठी आभार मानतो तू देवाला? तुला अजून धर्मीपणा कळलाच नाही, तुला नीतिमत्व कळलंच नाही. तू स्वतःशी प्रार्थना करतोय आणि देवाला आभार मानतोय. बघा, बऱ्याचदा ख्रिस्ती व्यक्ती सुद्धा काय करतोय त्याला कळत नाही. चर्चला मी काय जातो मला नाही माहिती, मी येशूवर विश्वास का ठेवला मला नाही माहिती, मी येशूच्या मागे का चालावं मला नाही माहिती. माझं धावणंच व्यर्थ आहे. मी का धावतो तेच मला माहिती नाही. आज बऱ्याचदा ही परिस्थिती आहे विश्वासू लोकांच्या जीवनामध्ये. बायबल या ठिकाणी सांगतं की तो म्हणतो की या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. आता पुढे बघा, तो काय म्हणतो, पुरुष, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. आता तो त्याची धार्मिकता कोणाला सांगत आहे, देवाला. की बघ देवा, अरे जो परमेश्वर अंतःकरण पारखणारा आहे, ज्याच्यापासून अंधार काही लपवू शकत नाही, जो समुद्रातल्या तळातल्या गोष्टी बघतो, जो आकाशातल्या गोष्टी बघतो, ज्याच्यापासून हे जग काहीच गोष्ट लपवू शकत नाही, त्या परमेश्वराला तुम्ही सांगावं कशाला की मी उपवास करतो. त्या परमेश्वराला तुम्ही मी सांगण्याची गरजच नाही की तुम्ही आणि मी उपवास करतो. देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस तू उपवास करतो कोणाला समजू सुद्धा देऊ नको. तुझ्या चेहऱ्यावरून ते दिसायला नको, तुझा चेहरा उतरलेला दिसायला नको. डोक्याला तेल लाव, परमेश्वराचं वचन म्हणतं. फ्रेश राहा याचा अर्थ ना, ताजा तवाना राहा. लोक दाढी वाढवतात उपवासाच्या दिवसांमध्ये, म्हणजे तुम्ही दाखवतायत की मी उपवास करत. प्रभू स्पष्ट म्हणतो, तुम्ही दाखवू नका की तुम्ही काय करत आहात. फक्त तुमचा गुप्तदर्शी पिता जो आहे, जो तुम्हाला बघत आहे, त्याने बघितलं पाहिजे की तुम्ही उपवास करता. त्याला सांगण्याची पण गरज नाही. आणि इथे या ठिकाणी बायबल काय म्हणतं की हा काय म्हणतो, मी आठवड्यातून कितीदा उपवास करतो, 2दा. कोणाला सांगतोय तू, देवाला, ज्याला सर्व माहिती आहे की तू काय उपवास करतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. प्रभू, जे मला मिळतं त्याचा मी काय देतो, दशांश देतो. अरे तो देवाचाच भाग आहे, तो देतो तो उपकार नाही करत, तो परमेश्वराचाच आहे. बऱ्याचदा मनुष्याला वाटतं मी दान दिलं, दशांश दिला, अरे काहीच आपण वेगळं केलं नाही, ते तर प्रभूचंच आहे. आपण ते प्रभूला दिलं, त्याच्यावर तुम्ही जे देतात ते देवाला देतात. माझा दशांश जो असेल समजा, तर दशांशच्या वर जर मी 1 रुपया पण देत असेल ना, तर तुम्ही प्रभूसाठी दिला. दशांश आपला नाही, दशांश देवाचा आहे. त्याच्यावर मी काय करतो ते परमेश्वराचा आहे. आता हा स्वतःला धार्मिक ठरवण्यासाठी म्हणतो, प्रभू मी 2दा उपवास करतो, मी दशांश देतो. सांग बाबा अजून पुढं, देव म्हणत असेल त्याला. आता पुढं ऐकू आपण. या ठिकाणी मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. बघा,
त्यांनी त्याची धार्मिकता संपवली, स्वतःला नीतिमान ठरवून घेतलं की प्रभू या सगळ्या गोष्टी मी करतो याचा अर्थ मी नीतिमान आहे. त्याने स्वतःला नीतिमान, देवाची वाटच पाहिली नाही की प्रभूला काय वाटतं, शोधूनच पाहिलं नाही की प्रभूच्या दृष्टिकोनातून नीतिमत्व काय आहे, शोधूनच पाहिलं नाही देवाची धार्मिकता. आज बरेच ख्रिस्ती व्यक्ती हीच धार्मिकता पांघरून बसलेले. मी चर्चला जातो, मी धार्मिक आहे, मी बायबल वाचतो, मी धार्मिक आहे, मी दान टाकतो, मी धार्मिक आहे, मी दशांश देतो, मी धार्मिक आहे, मी बाप्तिस्मा झाला, मी धार्मिक आहे, मी सगळे ख्रिस्ती नियम विधी पाळतो, मी धार्मिक आहे, मेल्यानंतर मला कबरेत पुरतील म्हणून मी धार्मिक आहे. बरेच लोक चर्चला जातात कारण आम्हाला कबरीची जागा पाहिजे. कशासाठी? प्रभूला तर मेल्यानंतर पडलेलीच नाही. तुमच्या शरीराचं काय होतं? आज कोरोना व्हायरसमुळे जे लोक मरतायत त्या लोकांना त्यांच्या घरच्यांना, त्याच्या नातेवाईकांना त्यांचा चेहरा सुद्धा पाहायला मिळत नाही. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तिकडे पेटवतात का त्याला गाडतात कोणालाच माहिती नाही, कारण कोणालाच कळू देत नाही, कोणाला त्याचं तोंड दाखवत नाही. आज अशी परिस्थिती मनुष्याची झाली. कुठे गेले ते धार्मिक विधी जे मुक्तीसाठी केले जातात, जे त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी आजवर केले जातात, प्रत्येक धर्मामध्ये आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये पण पास्टर जातात कबरेवर जेव्हा पुरायला जातात आणि प्रार्थना करतात, प्रभू या आत्म्याला तू शांती दे, आमचा विश्वास आहे तो तुझ्याकडे आला. दारू पिऊन मेला तो कशाला प्रभूकडे जाईल? चोऱ्या करून मेला तो प्रभूकडे कसं काय जाईल? आज खूप खोट्या प्रार्थना केल्या जातात त्या कबरेवर. जिवंतपणे प्रार्थना करायची होती त्या माणसासाठी की प्रभू याची दारू सुटू दे, प्रभू याच्या पापांची क्षमा कर, प्रभू याला संधी दे, प्रभू याच्यातली बंधनं तोड. तेव्हा नाही प्रार्थना केली. मेल्यानंतर जाऊन प्रार्थना करतात की प्रभू याचा तू स्वीकार कर. कशाला? प्रभू येडाय का प्रभू त्याचा स्वीकार करायला? पूर्ण आयुष्य पापामध्ये घालवलं आणि शेवटी प्रार्थना केल्याने तो स्वर्गात जाणार आहे का? आज अशी परिस्थिती आलेली. प्रत्येक धर्मामध्ये हे कर्मकांड आहेत मेल्यानंतर मनुष्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी. कशासाठी? तो आत्मा भटकू नये. विधर्मी लोकांमध्ये पण केल्या जातात शांतीसाठी, की तो आत्मा आपल्या मानगुटीवर येऊन बसू नये म्हणून त्याला शांतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी औपचारिकता आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कर्मकांड केले जातात. आज कुठे गेले कर्मकांड? कोरोनामुळे जर एखादा व्यक्ती मेला त्याला ना गाडलं जातं का पुरलं जातं, त्याच्यासाठी प्रार्थना केली जात नाही, कोणताच कर्मकांड केला जात नाही, तरी सुद्धा लोक आज गप्प बसलेत ना. आज कुठे गेले धार्मिक विधी करणारे लोक? आज कुठे गेले देवाचे सेवक? जा ना कोरोना व्यक्तीच्या त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करा त्या बॉडीसाठी. त्याच्याजवळ पण जायला तयार नाही कोणी आज. कारण मेल्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही कितीही प्रार्थना केली त्या बॉडीसाठी काहीच उपयोग नाही. जिवंतपणे मी काय जगलो माझ्या प्रभूसाठी. तुम्ही नीतिमान मेल्यानंतर ठरू शकत नाही, तुम्ही नीतिमान जिवंतपणे ठरू शकता. तुम्ही धार्मिक मेल्यानंतर ठरू शकत नाही, तर तुम्ही धार्मिक जिवंतपणे ठरता. तुमच्या उशाला मेल्यानंतर जर तुमचं बायबल ठेवून दिलं, बरेच लोक करतात तसं की पेटीमध्ये तो त्या व्यक्तीचं बायबल पण ठेवून देतात त्याच्या उशाला. जिवंतपणे वाचलं नाही, मेल्यानंतर वाचेल का तू? ते बायबल मेल्यानंतर वाचण्यासाठी नव्हतं, ते जिवंतपणे वाचण्यासाठी होतं. त्याच्या पेटीसोबत कशाला ठेवताय? कोणाला तरी देऊन टाका ते बायबल. ज्या बायबलने जर त्याने ते जिवंतपणे वाचलं असतं तर त्याचा उद्धार झाला असता, तो गेला असता स्वर्गामध्ये. जिवंतपणे ज्या बायबलचा त्याने फायदा करून घेतला नाही, मेल्यानंतर ते बायबल पण त्याचा काही फायदा करू शकत नाही. लक्षात घ्या, मनुष्य स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी भलते उपाय शोधून काढतो. त्याला वाटते ही माझी धार्मिकता. तेल पाण्याची धार्मिकता आहे आज लोकांची. लोक तेलावर प्रार्थना करतात, पाण्यावर प्रार्थना करतात, घरामध्ये त्या बाटल्या ठेवून देतात आणि ते स्वतःवर लावून प्रार्थना करतात. लोकांना वाटतं झालो मी नीतिमान तेल पाणी लावून. मग तुमच्यामध्ये ना विधर्मी लोकांमध्ये काय फरक आहे? ते पण जाऊन नद्यांमध्ये डुबक्या मारतात धार्मिक ठरवण्यासाठी, स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी. अनेक लोक बाप्तिस्मा घेतात, त्यांना वाटतं बाप्तिस्मा घेतल्याने मी नीतिमान ठरलो, माझे पाप धुतले गेले. मग तुमच्यामध्ये विधर्मी लोकांमध्ये त्या चोराने कोणता बाप्तिस्मा घेतला होता, तरी प्रभू म्हणतो आज तू माझ्यासोबत चुकलो का? तशी नीतिमान ठरवलं प्रभूने त्याला विश्वासामुळे. नीतिमान ठरवलं कारण त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला की तू माझ्या पापांची क्षमा करू शकतोस. लक्षात घ्या, ही आहे धार्मिकता जी प्रभू ठरवतो. आणि आपण कशाविषयी शिकत आहोत? फेलिक्स सुभेदाराला पौलाला त्याने ज्यावेळेस विचारलं, तो विश्वासाविषयी पौल त्याला शिकवत आहे. तर पौलाने विश्वासाविषयी शिकवत असताना पहिली गोष्ट जी सांगितली काय? नीतिमत्व. नीतिमत्वाविषयी पौल शिकवत असताना त्या नीतिमत्वाविषयी आपण शिकत आहोत की परुषी म्हणतो प्रभू मी याच्यासारखा पापी नाही, मी दान दशांश देतो, मी सगळ्या गोष्टी करतो. आणि असं म्हणून स्वतःला त्याने नीतिमान ठरवून घेतलं. आज अनेक ख्रिस्ती लोक स्वतःला अशा पद्धतीने नीतिमान ठरवतात. पुढं जकातदार काय म्हणतो बघा. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर.
हा जकातदार, ज्याला हा परुषी म्हणायचा, हा पापी, याच्यासारखा मी नाही. त्या जकातदाराने कशी प्रार्थना केली? दूर उभा राहून. तो तर वेदी जवळ पण नाही आला, तो परमेश्वराच्या उपस्थिती जवळ पण नाही आला. त्याला कळत होतं की मी पापी आहे, त्याला कळत होतं की मी अशुद्ध आहे, मी का त्या वेदी जवळ जाऊ? आज तर अनेक पापी लोक जाऊन वेदीवर उभे राहतात, दारू पिणारे जाऊन वेदीवर उभे राहतात, तंबाखू खाणारे वेदीवर उभे राहतात, लबाड्या करणारे वेदीवर उभे राहतात, व्यभिचार करणारे वेदीवर उभे राहतात. अरे इथं हा जकातदार, त्या ठिकाणी बायबल म्हणतं की तो दूर उभा राहिला, घाबरलेला होता. देवाचं भय त्याच्या अंतःकरणात आहे. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता त्याने वर बघायची सुद्धा हिंमत झाली नाही. कारण त्याला माहिती परमेश्वर वर आहे, देव वर आहे, तो स्वर्गात आहे. आणि म्हणून तिथं काय म्हटलंय? वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील, स्वर्गाकडे, स्वर्ग वर आहे, आणि म्हणून वर स्वर्गाकडे दृष्टी सुद्धा लावण्याची हिंमत त्याची झाली नाही. तर आपला ऊर बडवीत म्हणाला. ऊर बडवीत म्हणाला. ऊर केव्हा बडवतो माणूस? जेव्हा तो शोक करतो, जेव्हा तो रडतो, जेव्हा तो पस्तावा करतो. तो स्वतःचा ऊर बडवीत म्हणाला, रडून म्हणाला, पश्चाताप करून म्हणाला, शोक करून म्हणाला. काय म्हणाला? हे देवा मज पाप्यावर दया कर. हालेलुया. हे देवा मज पाप्यावर दया. बस एकच शब्दाची, एकाच वाक्याची प्रार्थना, हे देवा मज पाप्यावर दया कर. त्याने कुठंच प्रभूला सांगितलंय नाही मी दान देतो, मी दशांश देतो, मी चर्चला येतो, मी नियमशास्त्र वाचतो. त्याने काहीच म्हटलं नाही. त्याने तो वर पण बघायची हिंमत झाली नाही. त्याला कळलं की मी पापी आहे. ज्या वेळेस मनुष्याला स्वतःच्या पापांची जाणीव होते, ज्या दिवशी मनुष्य समजून घेतो की मी पापी आहे, आणि जेव्हा त्याला कळतं की प्रभू येशू हा माझा तारणारा आहे, तो पवित्र आहे, त्याचं रक्त पवित्र आहे, ज्या दिवशी तुम्ही हा विश्वास ठेवता की मी पापी आहे आणि मला पाप क्षमेची गरज आहे आणि येशूच्या रक्ताद्वारे माझ्या पापांची क्षमा होते, तिथं तुम्ही नीतिमान ठरता. या ठिकाणी ह्या व्यक्तीने काय म्हटलं? हे देवा मज पाप्यावर दया कर. दया कर कशा संदर्भात? कशा संदर्भात दया कर? माझ्या पापांची क्षमा कर याचा अर्थ. मज पाप्यावर दया कर कशा संदर्भात? की माझा नाश होऊ देऊ नको. मज पाप्यावर दया कर कशा संदर्भात? की प्रभू मला, माझ्यावर तुझा क्रोध, तुझा कोप येऊ देऊ नको. दया मागतोय तो परमेश्वराकडे. हालेलुया. आज प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांनी प्रभूवर विश्वास ठेवत असताना ह्या विश्वासाने येशू जवळ आलं पाहिजे की हे प्रभू तू माझ्या पापांची क्षमा कर, माझ्यावर काय कर? दया कर. दयेची, किती जण दयेची याचना करतात प्रभूकडे, किती जण क्षमेसाठी प्रभूवर विश्वास ठेवतात. विश्वास तर आरोग्याच्या भानगडीत ठेवला आपण, विश्वास तर चिन्ह चमत्कारासाठी ठेवला आपण, विश्वास तर आशीर्वादासाठी ठेवला आपण. किती जणांनी पाप क्षमेसाठी येशूवर विश्वास ठेवला? तो म्हणतो हे देवा मज पाप्यावर दया कर. आणि पुढे काय म्हटलंय? मी तुम्हास सांगतो. येशू काय म्हणतो बघा त्या जकातदाराविषयी? मी तुम्हास सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. येशू स्वतः म्हणतो की तो काय ठरून आपल्या घरी गेला? नीतिमान ठरला. येशू म्हणतो तो नीतिमान ठरला. काय बोलून? की मी पापी आहे, माझ्यावर काय कर? दया कर. ज्या वेळेस मनुष्य स्वतःचे पाप पदरी घेतो, ज्या वेळेस मनुष्य कबुली देतो की मी पापी आहे आणि तो प्रभूकडे दया मागतो, तो प्रभूची धार्मिकता मागतो, तो प्रभूला म्हणतो की प्रभू तुझी धार्मिकता माझ्यावर पांघर, कारण मी तर माझ्या पापामुळे उघडा झालेलो आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याची धार्मिकता आपल्यावर पांघरतो, त्यावेळेस आपण काय ठरतो? नीतिमान ठरतो. येशू म्हणतो की त्या परुषीपेक्षा हा नीतिमान होऊन घरी आपल्या घरी गेला. याचा अर्थ तो परुषी नीतिमान ठरला नाही. आज अनेक ख्रिस्ती लोक नीतिमान ठरत नाही, कारण ते स्वतःला ऑलरेडी धार्मिक समजत आहे. धार्मिक आणि नीतिमान तो व्यक्ती ठरतो ज्याला कळतं की मी पापी आहे, ज्याला जाणीव असते की माझ्याकडून चुका होत आहे, ज्याला जाणीव आहे की मी पापी आहे. लक्षात घ्या प्रियांनो, फेलिक्स सुभेदाराला पौलाने चमत्काराची सुवार्ता सांगितला नाही, पश्चातापाची सुवार्ता सांगितली. त्याला नीतिमत्वाविषयी पौल त्या ठिकाणी शिकवत होता. त्याला 3 गोष्टींविषयी त्याला शिकवलं बायबल आपल्याला सांगतो. पहिली काय? तेव्हा नीतिमत्व. दुसरी गोष्ट इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय. ह्याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले आता जा. पौलाने 3 महत्वाच्या विषयांना हात घातला ज्या मनुष्याच्या उद्धारासाठी आहे. एक, नीतिमत्व. नीतिमत्व कसं प्राप्त होतं? पापक्षमेने. दुसरी गोष्ट इंद्रिय दमन. इंद्रिय दमन म्हणजे स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवणं.
तिसरी गोष्ट न्याय, की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि प्रत्येकाचा न्याय करणार आहे. या 3 गोष्टी ख्रिस्ती जीवनासाठी महत्वाच्या आहे. आणि ही सुवार्ता आहे जी पौलाने गाजवली. हा विश्वास आहे येशूवरचा, हा फायदा आहे येशूवर विश्वास ठेवल्यानंतरचा, की तुम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं, तुम्हाला इंद्रिय दमन करावं लागतं. आणि जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, नीतिमान ठरले, तर तुम्हाला न्याय निवाड्याला सामोरं जावं लागणार नाही. या 3 गोष्टींविषयी जेव्हा त्याने शिकवलं, ह्या गोष्टी पापाविषयी जाणीव करून देत होत्या, म्हणून फेलिक्स सुभेदार घाबरून गेला. आणि बायबल असं म्हणतं, त्याने पौलाला म्हटलं, तू जा, संधी सापडली म्हणजे तुला परत बोलले. पुढं ऐकण्याची हिंमत झाली नाही. आज अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, कारण त्यांना वाटतं मला दारू सोडावी लागेल, मला तंबाखू सोडावी लागेल, मला व्यभिचार सोडावा लागेल, मला जगातलं सुख सोडावं लागेल. ते सुख सोडायची इच्छा नसती, म्हणून ते प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाही. हा फेलिक्स सुभेदार त्याच्यातलाच होता. ऐकण्याची इच्छा होती, पण काय ऐकण्याची इच्छा होती? चिन्ह, चमत्कार, अलौकिक गोष्टी, अद्भुत गोष्टी. पौलाने तो विषयच हाताळला नाही. पौलाने म्हटलं नीतिमत्वाविषयी, इंद्रिय दमन, न्याय निवाडा, या स्पष्ट गोष्टी पौलाने शिकव. आज किती सेवक ह्या गोष्टी शिकवत आहे? आज तर सेवक लागलेच चमत्काराच्या मागे. बायबल मधून शोधून शोधून वचनं काढतात आणि शिकवतात की प्रभू येशूने आंधळ्याला बरं केलं, लंगड्याला चालतं केलं, मेलेल्याला जिवंत केलं, प्रभूला सर्व काही शक्य आहे येशूच्या नावात. अरे हे तर आहेच, पण मंडळांमध्ये शिकवा ना नीतिमत्वाविषयी, मंडळांमध्ये शिकवा पापाविषयी, मंडळांमध्ये शिकवा इंद्रिय दमनाविषयी, मंडळांना शिकवा न्याय निवाड्याविषयी. असे बरेच आहेत फेलिक्स सारखे आज मंडळांमध्ये. जेव्हा तुम्ही या सत्य गोष्टी त्या मंडळीमध्ये शिकवाल ना, ते फेलिक्स सारखे म्हणतील, आता जा, बस कर, आम्हाला शिकवू नको. उठून निघून जातील, थांबणार नाही. ते निंदन आहे गव्हासोबत पेरलेलं, ते एक दिवशी वेगळं होणार आहे. आज गरज आहे प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये या गोष्टी शिकवण्याची. नीतिमत्वाविषयी, इंद्रिय दमन आणि न्याय निवड. प्रियांनो, ही आहे पौलाने स्पष्ट रीतीने शिक्षण दिलं. येशूवर विश्वास म्हणजे काय, काय फायदा माझा येशूवर विश्वास ठेवून, का मी येशूवर विश्वास ठेवावा, आणि येशूवर विश्वास ठेवल्याने काय बदल होणार आहे, आणि मग मी येशूवर विश्वास ठेवल्यानंतर मी काय करायचं, काय वागायचं, सर्व स्पष्टतेने. आज किती मंडळांना हे शिक्षण आहे, किती देवाचे दास हे शिक्षण स्पष्टतेने देत आहे की तुम्ही काय करावं, का मी येशूवर विश्वास ठेवला, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर मी काय वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, माझ्यात काय फरक दिसला पाहिजे. जर मी तसाच जगत आहे जसा जुन्या जीवनात होतो, आज पण मी तसाच आहे, कबरेत जाईपर्यंत जर तसाच असणार आहे, माझा फायदाच काय झाला येशूवर विश्वास ठेवून. नुसता विश्वास तुमचा उद्धार करत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला ह्या गोष्टी धारण करायच्या आहे. येशूची धार्मिकता पांघरायची आहे, त्याच्याकडून नीतिमत्व मिळवायचं आहे, त्याच्या दृष्टीने नीतिमान ठरायचं आहे. या सर्व गोष्टी जर मिळाल्या, प्राप्त केल्या, तर माझा फायदा येशूवर विश्वास ठेवून. मी फक्त आरोग्यासाठी विश्वास ठेवला असेल तर मी निघून जाईल त्या 9 कुष्ठरोग्यांप्रमाणे. एखाद्या विशिष्ट स्वार्थासाठी येशूवर विश्वास ठेवला असेल तर तो स्वार्थ संपला का मी येशूवरील विश्वास काढून टाकेल. पण जर मी नीतिमत्व मिळवण्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी येशूवर विश्वास ठेवला असेल तर लक्षात घ्या, मी ठरणार नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा मी येशूवरील विश्वास माझा ढळू देणार नाही. आणि प्रियांनो, ह्या गोष्टी आहे की आज ती गरज आहे. तो फेलिक्स सुभेदार म्हटला, बस कर, आता नको शिकू, जा इथून, नंतर बघू, नंतर वेळ भेटली, संधी भेटली तर परत ऐकेल. जीवनाची सुवार्ता त्याच्यापर्यंत आली होती, स्वीकारता आली नाही. प्रत्येकाला स्वीकारता येईलच असं नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. त्या निवडलेल्यांमधून आपण असलं पाहिजे. आणि म्हणून वचनं ऐकत असताना ही वचनं ऐका जी आपल्याला टोचतात, जे आपल्याला आपल्या चुका दाखवतात. ती वचनं नका ऐकू ज्याच्याने आपल्याला खूप आनंद होतो. हा प्रभू, मी या वचनाप्रमाणे चालतो. ते वचनं शोधा बायबल मधून ज्या वचनाप्रमाणे आपण चालत नाही, जे वचनाप्रमाणे चालणं अजून बाकी आहे. आणि त्यावेळेस आपण आशीर्वादित होऊ. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा, तुझी स्तुती करतो. या समयाबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. माझ्या देवा, आजची सहभागिता दिली त्याबद्दल उपकार मानतो. तुझ्या वचनाद्वारे आज तो आमच्याशी बोललेला आहे, स्पष्टतेने बोललेला आहे, त्याबद्दल आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही, पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे तू आम्हाला कर. माझ्या देवा, खरंच आमचा विश्वास तुझ्या वचनावर असू दे. प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, ठेवलेला आहे, तो व्यर्थ होऊ नये, आमचे धावणं व्यर्थ होऊ नये, यासाठी कृपाने अनुग्रह कर. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागतो. आमेन.